नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैलवान बापू बेलदार यांच्याबद्दल माहिती ऐकणार आहोत आणि त्यांच्या मुलीने सांगितलेली त्यांच्या घराची व्यथा आणि त्यांचा जो किस्सा होता तो किस्सा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत। तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आजचं जातीय राजकारण गुणवंत विद्यार्थ्याचा टीव्ही सिनेमातल्या कलावंताचा बळी घेते। कधी काळी याच जातीच्या राजकारणाने राजकीय कुस्ती विजेते पैलवान बापू बेलदार यांचा बळी घेतला होता। त्यांना रखवालदाराची नोकरी करणं भाग पाडलं होतं। माझ्या वडिलांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकली, तसे ते पहिले हिंद केसरी ते आंध्र प्रदेश केसरी झाले। त्यांनी अनेक कुस्त्या केल्या, सगळं आयुष्य कुस्तीसाठी खर्च केलं, पण खूप उपेक्षा झाली त्यांची। त्यांना मान सन्मान मिळाले नाहीत। एवढंच नाही तर त्यांचं नावही नव्या पिढीला माहीत नाही। राष्ट्रीय कुस्तीतला विजेता पैलवान कुस्तीतल्या जातीय राजकारणामुळे मरेपर्यंत उपेक्षित राहिला आहे। मित्रांनो, 1958ची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकलेल्या दिवंगत बापू नाना बेलदार यांची कन्या राणी पोटतिडकीने बोलत होत्या। बापू बेलदार हे मिरज तालुक्यातील आरग गावचे सध्या या राष्ट्रीय विजेत्या मल्लाची पत्नी आणि कन्या मिरज येथे एका भाड्याच्या घरात राहतात। मुले गावाकडे शेती करतात। मिरजेमध्ये एखाद्या नगरसेवकाचं घर विचारलं असतं तर आम्हाला त्याच्या घरात नेऊन पोचवलं असतं, पण बापूंचं घर मात्र शोधून सापडत नव्हतं। बापू बेलदार असं नाव विचारल्यावर माणसाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसायची। ते पाहून आम्हाला त्रास होत होता। राष्ट्रीय कीर्तीच्या पैलवानाला शहर विसरलं आहे हे वास्तव्य पचवायलाही जड जात होतं। शेवटी एकदाचं घर सापडलं, छोटीशी खोलीच्या भिंतीवर बापूंचे कुस्तीतील आणि मान्यवरांसोबतचे फोटो दिसत होते। त्याच खोलीत दाटीवाटीने सगळा संसार मांडलेला होता। त्यांच्या पत्नीने डोळ्याला पदर लावला, म्हणाल्या, "अव वाघ गेला या सरवनात 2 वर्ष हुतली, आता कुठलं व दिसायच्या रस्त्याला नव्हती गेलं." मग त्यांच्या कन्या राणी यांनी बापूंबद्दल बरीच माहिती सांगितली। आरग गावात बापूंचा जन्म झाला। वडील गवंडी काम करायचे। दगडी बांधकाम करणे हा बेलदार समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता। भटके प्रवर्गात या समाजाची गणना होती। जन्मल्यानंतर 6 महिन्यांनी बापूंची आई वारली। त्यानंतर वडिलांनी त्यांचा सांभाळ केला, त्यांना आईची माया दिली। बापूंना लहानपणापासून व्यायामाची आवड होती। दंडपट्टा आणि कुस्ती हे आवडते खेळ। ते लहान असतानाच आरग शेजारील एरंडोली गावाच्या तालमीत व्यायाम करत होते, कुस्त्यांचे धडे गिरवत होते। एक दिवस आरगच्या कुस्ती मैदानात त्यांनी कोंगनोळी येथील त्या काळातील प्रसिद्ध असलेला शिवा पैलवान याच्यासोबत कुस्ती करून त्याला पराभूत केले। बापूंचा हा पराक्रम पाहून आरग येथील लोक खुश झाली। त्यांनी बापूंची मिरवणूक काढली। हा मुलगा गावचे नाव मोठे करेल या विश्वासाने गावकऱ्यांनी वर्गणी काढून बापूंना दुधासाठी म्हैस घेऊन दिली। विठ्ठल बोकारे आणि धनपाल वडगावे यांनी यात पुढाकार घेतला होता। पुढे तर धनपाल वडगावे यांनी बापूंना कुस्तीतील चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून मिरजेच्या बापगोंडा पाटील या नामांकित वस्तादाकडे ठेवले। या वस्तादांनी बापूंना घडवले। या काळात बापूंच्या खुराकाचा सगळा खर्च वडगावे यांनी केला होता। मिरजेत आल्यावर बापू पैलवान म्हणून घडले। या सुमारास त्यांनी अनेक मैदानं गाजवली। 1954मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील पदट्टूर येथे झालेल्या आंध्र प्रदेश केसरी स्पर्धेत बिहारच्या सत्यम बाब, कर्नाटक केसरी मेहबूब काश्मीरी
रफिक पंजाबी आंध्र प्रदेशचे कडप्पा या पैलवानाला पराभूत करत आंध्र प्रदेश केसरी हा किताब मिळवला। या स्पर्धेनंतर दक्षिण भारतातील एक तुफानी मल्ल म्हणून त्यांचा बोलबाला झाला। 4 मे ते 11 मे 1958 दरम्यान हैदराबादला झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बापूंनी जोरदार कामगिरी केली। त्यांनी 5 मोठ्या कुस्त्या केल्या। बिहारचे सत्यजित सिंग, म्हैसूरचे सुदर्शन, आंध्र प्रदेशचे रफिक मुल्ला, बेंगलोरचे नरसिंह या मल्लांना पराभूत करत फायनलमध्ये गेले। फायनल कुस्तीत दिल्लीच्या गिया नारायण यांना पराभूत करून राष्ट्रीय विजेतेपद मिळवले। राष्ट्रीय पदक मिळालेले बापू पहिले मानकरी ठरले। त्यावेळी त्यांना 500 रुपये आणि चांदीची गदा मिळाली होती। 1958 मध्ये या स्पर्धेला हिंद केसरी किताब नव्हता, पण दुसऱ्या वर्षापासून 1959 पासून हिंद केसरी किताब मिळू लागला। पण पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यामुळे बापूंना त्यांचे चाहते हिंद केसरीच म्हणत होते। बापूंच्या एकूण 400 कुस्त्या झाल्या। त्यापैकी सखाराम बागडी, जिनप्पा अंकिवाटे, छोटूलाल पंजाबी, केशव पाटील यांना बापूंनी पराभूत केले होते। श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने या हिंद केसरींसोबत त्यांच्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या होत्या। तर रामचंद्र बिडकर यांनी बापूंना पराभूत केले होते। बेलदार समाजातील गवंडी काम करणाऱ्या बापाचा मुलगा असलेले बापू बेलदार हे कष्टाच्या बळावर कुस्तीतील वाघ झाले। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही बापूंचे कौतुक केले होते। बापूंच्या कीर्तीच्या काळात आरग येथे त्यांना जमीनही मिळाली। त्या काळात त्यांचे कौतुक झाले, पण उतरत्या काळात मात्र परवड झाली। कुस्ती सुटल्यावर या राष्ट्रीय कुस्ती विजेत्याला वॉचमनची नोकरी करावी लागली। ती नोकरीही कालांतराने सुटली। मग उदरनिर्वाहासाठी ते शिलाई काम करू लागले। पैलवानांचे लंगोट आणि चड्ड्या शिवू लागले। त्यांना कोणी भेटायला गेले तर घराबाहेर असलेल्या शिलाई मशीनवर ते शिवत बसलेले असायचे। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला एक म्हातारा माणूस शिलाई काम करत बसलेला दिसायचा, पण हा म्हातारा कधी काळी शेकडो कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत होता, कुस्तीतला वाघ होता हे बिलकुल माहीत नव्हतं। अगदी शेजारील लोकांनाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं। राणी म्हणाल्या त्यांना आत्मचरित्र लिहायचं होतं, पण जमलं नाही। शेवटपर्यंत ते म्हणत होते, अंधारात ठेवलंय, मी जर दुसऱ्या जातीत जन्माला आलो असतो तर कुठे पोचलो असतो, पण मी भटक्या जातीत जन्मलो म्हणून माझी कदर नाही। ते बोलताना खूप आठवणी सांगायचे, गहिवरून जायचे। कुस्तीत जातीचं राजकारण आहे। ठराविक 2-3 जातीतील लोकांचाच कुस्ती क्षेत्रात प्रभाव आहे। या जातीय राजकारणाची झळ त्यांना बसली होती। बाहेरच्या स्पर्धेत पाठवताना त्यांचा विचार केला गेला नाही। नंतरच्या काळात त्यांना संधी मिळू दिली नाही। त्यांना नकार देण्यासाठी अनेक तांत्रिक कारणं पुढे आणली होती, पण त्यांना नाकारण्याचं खरं कारण जात होतं। त्यांच्या जोडीतले दुसरे पैलवान खूप पुढे गेले, म्हणजे त्यांना पुढे जाण्याची संधी देण्यात आली। कुस्तीमुळे त्यांना खूप काही मिळाले होते। त्यांच्या नावाचा गवगवा झाला। आजही त्यांची नावं टिकून आहेत, कारण ते प्रस्थापित जातीतील होते। त्यांना सगळ्यांनी मदत केली। वडील मात्र अल्पसंख्य जातीतील असल्यामुळे त्यांची उपेक्षा झाली। ते कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन अनेकांना भेटले, पण एकानेही त्यांची दाद घेतली नाही। त्यांना शेवटपर्यंत वाटायचं मानधन मिळावं, पण त्यांना मानधन मिळालं नाही। अण्णांचं आत्मचरित्र असतं तर आज कुस्तीच्या आधाराने मिळवणाऱ्या अनेकांचं बुरखाहरण झालं असतं आणि कुस्तीतील गटबाजी
जातीय राजकारणही समोर आलं असतं. आता ते गेलं. त्यांच्या पाठीमागे तरी कुस्तीच्या इतिहासात त्यांची नोंद घ्यावी. कुस्तीच्या इतिहासातील सोनेरी पान असलेल्या बापू बेलदार यांची उपेक्षा झाल्यामुळे त्यांच्या कन्येने पुढाकार घेऊन त्यांचे एक आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. त्यात बापूंच्या कुस्तीतील कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे. बापूंच्या पत्नी म्हणाल्या, मरेपर्यंत त्यांना वाटायचं सरकारचा सांगावा येईल, पण त्यांना सांगावा आलाच नाही. त्यांना एकदा 2000 मिळाले होते, पुन्हा काहीही पैसे मिळाले नाहीत. मित्रांनो, भटक्या समाजातील गौंड्याचा मुलगा ते राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू, पुन्हा वॉचमन ते शिलाईकाम करणारा कारागीर असा शोकात्मक प्रवास बापूंच्या वाटेला आला होता. ते अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःची दखल घ्यावी म्हणून झगडत होते, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. कुस्तीत भरीव कामगिरी केलेला हा माणूस कुस्तीतील जातीय राजकारणामुळे मान आणि सन्मान यापासून दूर राहिल्याचा त्यांच्या कन्येचा राणी यांचा ठाम आक्षेप आहे. पण कुस्तीबद्दलची सरकारी पातळीवरची अनास्थासुद्धा बापू यांच्या उपेक्षेचं कारण असल्याचं काही कुस्तीप्रेमींचं मत आहे. मित्रांनो, अशा या पैलवान बापू बेलदार म्हणजेच हिंद केसरी पैलवान बापू बेलदार यांच्या या उपेक्षेचं हे उपेक्षित उदाहरण आहे. आणि त्यांच्या मुलीने जो किस्सा सांगितला त्यांच्या उपेक्षेचा, त्याबद्दल आपण सर्वांनीही दखल घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्या कुटुंबापर्यंत काहीतरी मदत पोहोचेल, सरकारपर्यंत त्यांचा आवाज जाईल. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका पैलवानासोबत, पैलवानांच्या माहितीसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.